नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता व्हिडिओ सुरुवात करायला लेटच झाल्यानंतर लक्षात आलं. आता माझी क्लिनिंग चालू आहे घराची. अर्धे अर्धे डब्बे घासलेत, त्याचे झाकण वगैरे सगळं घासणं झालेत. तुम्हाला तर माहीतच आहे मी दुसरीकडे राहायला आलेलो आहे म्हणून. पण घरामध्ये पाहुणे असल्यामुळं मला क्लीन करता नाही आलं. मी तिकडचं आणलं तसंच सामान ठेवलेलं आहे. माझं अर्धं सामान लावणंसुद्धा झालेलं नाही आहे. आता म्हणलं भरपूर आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू. म्हटलं आता करूनच घेऊया. आता मुलं गेले स्कूलमध्ये, मी चाय वगैरे करून पिली आणि म्हटलं राहिलेलं आपलं काम कंप्लीट करून घेऊया. आता डब्बे घासणं चालू आहे. पाठीमागच्या गॅलरीमध्ये बसले. आता इथं मस्त डब्बे वगैरे मोठे भांडे घासायचे असलं तर काय बाथरूममध्ये बसायची गरज नाही आहे. बाथरूम पण खूप मोठे मोठे आहे. एक दिवस तुम्हाला नक्की रूमचा होम टूर नक्की भेटून जाईल. आता आपल्या चॅनलवरती भरपूर दिवसापासून व्हिडिओ येत नाही आहे, कारण की म्हणजे माझी तब्येत पण ठीक नाही आहे. त्याच्यामुळं मला आणि पाहुणे पण होते तर शूट करणं होत नाही आहे. शूट झालं तरी व्हॉइस ओव्हर करणं होत नाही आहे. त्याच्यामुळं मी करतच नव्हते. म्हटलं चला आता आपण कंटिन्यू करूया व्हिडिओ. आपले काम बंद करून कसं चालेल. आता आज चालली रूमची क्लिनिंग करणं. आता म्हटलं कसं आहे, कलर वगैरे मारलं तर मी त्या फाळ्या वगैरे काहीच क्लीन केलं नाही. म्हटलं ते पण क्लीन करून घेऊया आणि डब्बे पण आज घासून आज संध्याकाळी म्हटलं सामान वगैरे आणू आणि सगळं व्यवस्थित भरून ठेवू, असं काही आज विचार चालला आहे. आणि कंटाळा करून थोडीच चालणार, काम आपल्यालाच करणार आहे. परत ह्या महिन्यामध्ये गावी पण जायचं आहे. म्हटलं सगळं साफ करून घेऊया. आणि त्या रूममधून ते मला सर्दी झाली बरं का, कारण की माझी तब्येत ठीक नव्हती ना, तर मी लिंबू पाणी केलं तेव्हापासून नाकाला पाणी यायला लागलं. चला मग त्या रूमचं सामान घेऊन आले मी. तेव्हा काय केलं, फक्त सामान ठेवून दिलं. आणि ज्या दिवशी इकडं सामान ह्या रूममध्ये आणलं त्या दिवशी सासू सासरे आलेले, तर मग माझं काहीच झालं नाही साफ करणं. तर मी जशाच्या तसंच ठेवून दिलं. म्हटलं नंतर करूया. आता जे सामान दिलेलं आहे, रूम कार्यक्रम होता ते सगळं व्यवस्थित ठेवून देते म्हणलं, सगळं व्यवस्थित जिथालच्या तिथं. आणि जसं जसं आपल्याला आवडतं आहे तसं तसं माणूस ठेवत चालते. आणि कसं आहे, रूम खाली केली जे करतात त्यांनाच माहिती असते कसं आहे म्हणून. आणि तिकडं आमची स्वतःची रूम आहे, आता ती भाड्याने दिलेली आहे मी. आणि इकडं आम्हाला कंपनीची रूम भेटलेली आहे. तर ह्या रूमचा पण होम टूर नक्की देईल. आणि हे रूम आहे ना, म्हणजे व्यवस्थित सगळं सामान लावल्याच्या नंतर मी तुम्हाला देईन, कारण की पसारा आहे माझ्या घरामध्ये भरपूर. आणि मी पहिलं कपाट माझं खराब झालं होतं, तर मग मी तिथंच ठेवलं. म्हटलं नवीन घेऊया. नवीन घेतल्यावर सगळं व्यवस्थित झाल्यावर मी नक्की तुम्हाला होम टूर देण्याचा प्रयत्न करेन. पण आता सध्याच होणार नाही आहे. सध्याच हे बघा, इथं एवढे डब्बे वगैरे घासलेत. आता सगळं सामान झाले. म्हटलं सगळंच आज डब्बे घासून घेऊया. मुलं तोपर्यंत स्कूलमधून येईपर्यंत आपलं 2 तासामध्ये काम होऊन जाते. आणि मुलं आल्याच्यानंतर जेवण करून जाते. आता चालत जावं लागतं थोडं, म्हणजे 1 किलोमीटर असेल. तर मग मी जेवण करते, जाऊन येईपर्यंत ते जिरून जाते. आता मी जेवते. आणि रोडवरती रूम असल्यामुळं जरा समजून घ्या, ते गाड्याचा आवाज येतो आहे. आणि मी पाठीमागच्या गॅलरीमध्ये बसलेली आहे. आता जेवण पण बनवायचं आहे. मच्छी आणलेली आहे, ती फ्राय मच्छीची भाजी बनवायची आणि म्हणजे सुक्की बनवायची, भाकऱ्या बनवणार आहे. म्हटलं अगोदर सगळं डब्बे वगैरे घासूया, सगळ्या फाळ्या वगैरे साफ करूया. म्हणजे त्याच्यावर कलर वगैरे मारलं ना, काम केलं रूमचं, तर म्हणजे थोडं हे झाले घाण. त्याच्यावर एक डस्टिंग करून घेऊन मग डब्बे सामान वगैरे व्यवस्थित ठेवलं पुसूनपासून, तर मग व्यवस्थित होतं आहे. नाहीतर मग काम आता किती 15 दिवस होऊन गेलेत. आज माझी तब्येत पण ठीक नव्हती. पाहुणे आल्यावर मग काम पण वाढतं आहे. आणि फिरायला जाणं येणं काही काही जे जे शक्यतो होते ते ब्लॉग मी टाकलेले आहे, तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. आणि चला म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि जेव्हा त्या रूमचं मी पसारा काढला होता तेव्हा ते पण थोडं शूट केलं होतं, पण ते नाही टाकलं, बंदच नव्हतं केलं. थोडं म्हणजे मी शूट करता करता थोडं माझ्या डोळ्याला पाणी आलं होतं. तुम्ही समजून घ्या, कारण की मला रूम म्हणजे आपण कोणत्या भाड्याचा असो या स्वतःचे असो, जेव्हा आपण रूम खाली करतो ना तेव्हा आपलं मन तिथं रमलेलं असतंय. तर त्याच्यामुळं मी काढलाय. तर मग ते चांगला नव्हता तर मग टाकला नाही. ती जे राहतं आहे ना, माणूस घरात नाहीच राहत, बाई राहती घरात. त्याच्यामुळे रूम आपलं चेंज करायची, भाड्याची असो या स्वतःची असो, तेव्हा आपल्याला तिथून नाही जावं वाटत. असं काही झालं होतं. त्याच्यामुळं मी ते व्हिडिओ शूट केला होता पण मी टाकला नाही. तर सांगते मी तुम्हाला, मी ते उडून पण टाकला. म्हटलं नको टाकायला, चांगलं नाही वाटत की कोणी बोलन व्ह्यूअर्ससाठी तू असं करते म्हणून.
आणि जे राहतं ना फ्रेंड लोक, त्यांना माहीत असतं, कारण की बाई घरामध्ये असते, माणूस नसतो. माणूस काय आणून देतो तो त्याच्या कामाला जातो. ती 4 भिंतीचं ती घर बनवते, तिचं स्वर्ग, तसं काय असते. चला आता भरपूर झाल्या या गोष्टी, परत इमोशनल व्हायचं, कारण की मला रडू पटकन येतं आहे बरं का. आणि चला आता आपले भांडे वगैरे घासून घेऊया. आणि एक मी तुम्हाला सांगणार होते, कसं आपलं छोटंसं स्वप्न असतं आणि ते पूर्ण झाल्यावर खूप आनंद होतो माणसाला, असं काय असतं. चला आपले भांडे वगैरे घासूया. तसंच ते छोटंसं स्वप्न होतं, कधीतरी विषय केलेला, ते पूर्ण झालेलं आहे. पूर्ण झालं आहे स्वप्न माझं, केलं माझ्या मिस्टरांनी पूर्ण स्वप्न. काहीतरी बघितलं होतं मी, तर मग ते पूर्ण झालं माझं स्वप्न. चला मग आता स्वप्नातून बाहेर येऊया. रिअल लाईफमध्ये आपले भांडे वगैरे घासायचे राहिलेत. भांडे वगैरे म्हणजे 4च डबे राहिलेत घासायचे, अर्धे घासलेत. आता क्लिनिंग बिलिंग सगळं करणार, सगळं सामान पडलेलं आहे. हे काही भांड्याचं बुटं वगैरे काल ह्याच्यातून काढले. वॉशिंग मशीन पण इथंच ठेवलेली आहे गॅलरीमध्ये. ही बाहेरची गॅलरी आहे, तर ही तिकडे शिफ्ट करायची. तो ड्राम इकडे आणून ठेवायचा आहे, नाहीतर मग मी समोरच्या गॅलरी ठेवणार आहे. आणि आज जेवढं होईल तेवढं करेन, राहिलेलं उद्या करेन. आता स्वयंपाक राहिला आहे माझा करायचा. मिस्टर जेवायला येतात घरी, आता डबा द्यायची काही गरजच नाही आहे. खाली मुलाला डबा बनवून द्यायचा. सकाळी मुलाला मेथीची भाजी आणि मटार मिक्सची भाजी बनवली होती आणि चपात्या बनवून दिल्या मुलाला. आणि आता काल मच्छी आणली होती, तर मच्छी बनवायची आहे, सुक्की बनवते मस्त. साफ वगैरे करायची, ठेवली तिथं फ्रीजमधून काढून. म्हटलं तोपर्यंत ती गरम होईन, थंड झालेली आहे. आणि भांडे वगैरे क्लीन करून म्हटलं व्यवस्थित लावून देऊया, आपल्यालाच करणं आहे, परत गावी गेल्याच्या नंतर होणार नाही आहे. चला मग आपले भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेऊया, नंतर तुम्हाला कंटिन्यू ब्लॉगमध्ये बघायला भेटणारच आहे. चला मग आता सगळे डबे वगैरे घासले आणि बकेटी होत्या थोड्या गॅलरीमध्ये, ते पण घासल्या. आता जेवण बनवायचं आहे. मच्छी आहे, ही फ्राय करायची आहे. आणि डब्यातल्या सगळ्या डाळी बिळी बघू शकता. किचन असं काही घाण झालेले, सकाळी डब्बा बनवला होता ना त्याच्यामुळे. आणि आता सगळं सामान काढलं आहे, हे भांडे वगैरे. आणि मी जेव्हा ज्या दिवशी इथं शिफ्ट झाले त्या दिवशी मी रॅक घासलं आणि भांडे घासून लावून दिले होते. रॅक लगेच घासलं गॅलरीमध्ये आणि म्हटलं परत नको रॅक काढायला, फक्त माझे डबे राहिले होते. आणि जे माझे चम्मच वगैरे ते ठेवायचं स्टँड होतं ना, ते तिथं एवढं म्हणजे याच्यामध्ये होतं, भीतीला लावलेलं, लय फिट होते त्याचे नट, ते खोललेच नाही आहे. एका पिशवीमध्ये माझे चमचे वगैरे मी काढून ठेवलेत, कारण की ठेवायलाच जागा नाही, फक्त 2च चमचे. आणि हे स्टँड मी घेतलेलं आहे, मी शोवरून त्यालाच 2 लावते. आणि छोटेवाले चम्मच एका साईडला ठेवून दिले ग्लासमध्ये. म्हटलं नंतर घेऊया, मी जर बाहेर गेले दुकानामध्ये तर मला लक्षच राहत नाही आणायचं, की खरंच माझं ते स्टँड म्हणजे तिथंच ठेवलं मी. जाऊ द्या म्हटलं, आपलीच रूम आहे आणि ते निघत पण नाही, जास्त फिट बसलेलं आहे. आणि आता इथं आणायचं आहे. इथं आणल्याच्या नंतर मग व्यवस्थित कुठंतरी मी लावून देईल, कारण की आपले चम्मच वगैरे सगळं त्याला बसतं अटकून. आणि पटकन म्हणजे मोठा चम्मच सापडतो पण छोटा सापडत नाही, त्याच्याकरताना म्हटलं आपण ते करूया. आणि हे फ्रीजचं हे खालचं बॉक्स पण लावलेलं नाही आहे, त्याचा चिकन टेप काढून टाकला. त्या दिवशी चिकन टेप आणला आहे. आणि असं काही सगळा पसारा झालेला आहे घरामध्ये. आणि आता कसं आहे ना, सामान सगळं काढलं तर सगळंच जास्त झालं आहे सामान, म्हणजे आता व्यवस्थित लावलं तर सगळं हे होईल. आणि तोपर्यंत इथं काही लटकून ठेवलं आहे. आता हे पण सगळं काढून घेणार आहे मी, ते आणल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित राहतं. हे चांगलं वाटत नाही, मी व्हिडिओ काढते तर पाठीमागं दिसतंय. आणि फाळी वगैरे सगळे क्लीन करून घ्यायचेत. आणि जे सामान म्हणजे मी भरपूर आणलं नाही आहे सामान, काही तिकडंच ठेवलं आहे. जे आवश्यकता आहे तेच घेतलं. भरपूर असं सामान तिथं माळ्यावरती ठेवून दिलेलं आहे. आता तिथं मोठा माळा आहे, तर तिथं माझ्या मुलाचे बुकं 4 वर्षाचे सगळेच ठेवले तिथं मोठी पिशवी भरून. आणि माझा मुलगाला खूप बुक आवडतं आहे, बोलले माझी आठवण म्हणून राहू दे, तर मी काय विकलेले नाही, तसेच ठेवलेत. आणि म्हटलं तसेच ठेवून देऊया. आणि आता याच्यातलं फक्त सगळं फाळ्या वगैरे साफ करायच्यात आणि डबे व्यवस्थित लावून द्यायचेत. मग नंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित एक लावून दिला तर मग सगळं आवडतं आहे. आणि ही जाळी मी काय यूज करत नाही आहे, तर ही पण जाळीवरती ठेवून देणार आहे. आणि ही छोटीवाली जाळी तीच भांड्यासाठी ठेवणार आहे, ती वरती ठेवते, त्याच्यात पूर्ण सामान ठेवते. आणि सगळं म्हणजे जसं असं तसं ठेव दिलं आहे, तर असं व्यवस्थित ठेवलेलं नाही. आता हे इथं चांगलं वाटण, ते तिथं चांगलं वाटण, असं काही चालू राहणार आहे. आता हे डबे घासणं झालेत, म्हटलं डबे लावून देऊया, वरती पुसून घेते एका कपड्याने, पाणी भरपूर झालेलं आहे.
आणि बकेट पण घासून ठेवली तिथं. तर म्हणलं बकेट वगैरे घासून ठेवली, त्याच्यामध्ये काही सामान वगैरे गावाहून आणलं, काही एक्स्ट्रा राहते. आणि इथं किचन छोटा असल्यामुळं हे मोठे डबे बसत नाही आहे, या साईडला बसते आणि बाकीचे काही त्या साईडला बसतात. आणि सगळं ह्या डाळी पण साफसुथऱ्या करून सगळे टिफिन बॅगीमध्ये भरून ठेवते आणि नंतर मग स्वयंपाक करते. आधी डबे लावते आणि आता ही मच्छी आणली, ही पण साफ करायची, मच्छी फ्राय करून घ्यायची आहे आणि स्वयंपाक करायचा आहे. आता झालं आहे, बाकीचे राहिलेले फक्त सामान आता घासायचं काहीच नाही आहे, सगळं घासून घेतलं आहे मी. आता फक्त राहिलेत डबे पुसून वरती फाळ्यावर ठेवायचे, फाळी तेवढी पुसून घ्यायची मला. आणि 2 हँगर आणायचे होते पण आणलेच नाही, म्हटलं सामान ठेवायला. कारण की हे सामान माझं कपाटातलं सामान मी गोणी भरून ठेवली, एक मोठी पिशवी भरून ठेवली, नवीन कपडे काही बेडमध्ये ठेवलेले आहे. आणि बेडमधल्या पण बेडमध्ये व्यवस्थित आहे, पण मग इथलचं सामान सगळं काढून घ्यायचं आहे. बघा सकाळी मॅक्सी काढली आणि ड्रेस मुलाला घेऊन गेले, तेव्हाचे कपडे आहे जे धुवायचे कपडे तिथं ठेवलेत. आणि असा काही पसारा झाला आहे घरामध्ये, हे सगळं उचलून वरती ठेवून देते आणि नंतर स्वयंपाकाला लागते. आता थोडी ओल्ली झाली, नंतर मग लादी वगैरे क्लीन करणं आणि जे सामान स्वयंपाक झाल्याच्या नंतर जे सामान मला नको आहे खाली ते मी इथं वरती ठेवणार आहे. छोटीशी आहे जागा टाकीजवळ, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतंय. आणि विचार करते तिथं पडदा लावू. आणि मी तिकडून पडदा आणलेला आहे, खिडक्या आमच्या 2 आहे समोर, त्याला पण मी मिशोवरून पडदा बुक केलेला. पण मग मी इकडे होते आणि आमचा ॲड्रेस तिकडचा होता, त्याच्यामुळं मग मी ते कॅन्सल केलं, घेतला नाही. खूप छान होता ॲड्रेस, म्हणजे लक्षातच नाही राहिलं की चेंज करा म्हणून. बुक तिकडं होते तेव्हा केलं आणि इकडं आल्याच्यानंतर मग ती ऑर्डर आली. तर जे माझ्याकडं आहे ना, मी तेच शिवून मी आता लावणार आहे पडदा तिथे समोरच्या खिडकीवरती. म्हणजे खोलत नाही मी ती खिडकी, म्हणजे इकडं असते ना मी किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करायला. तर काही सामान वगैरे असतं तिकडं, म्हणजे आपण स्वयंपाकात असतो, लक्ष राहत नाही, त्याच्यामुळं मी खोलत नाही. मुलं आले तेव्हाच खोलते, मुलं स्कूलमधून आली ना तेव्हाच खोलते, तसं खोलत नाही आहे. आणि मुलं आल्याच्यानंतर मग खोलते, थोडं जास्त शक्यतो खोलत नाही आहे, कोणी असलं तरच मग खोलतात. पण आता सासू सासरे होते तेव्हा मी ते खोलत होते, पण आता मी खोलतच नाही आहे. कारण की मी इकडे असते किचनमध्ये आणि समोर खोलत नाही मी, आणि त्याला जाळी वगैरे बसवली नाही, वरती तर कोणी येत नाही बिल्डिंगवर. पण बरं खोलतच नाही आहे मी, बंदच असते ती. पण मी लावणार आहे पडदा, म्हणजे खोलल्याच्यानंतर येता वेळेस सगळं रूममधलं दिसतं आहे. तर मग पडदा आहे माझ्याकडं, धुतलेला आहे, फक्त त्याला म्हणजे छोटा करून मी तिथं लावायचं आहे. मशीन पण लावलेली आहे समोर, म्हणजे आता भरपूर दिवस ती बाहेरच होती गॅलरीमध्ये समोरच्या. फक्त मुंडकं ठेवलं होतं, पाटी जे खालचं आहे ना ते बाहेरच ठेवलं होतं. मग त्या दिवशी मी आणून लावलं. एवढं काय सगळे क्लिप तुमच्याबरोबर मी शेअर करत नाही, काहीच करते, पूर्ण करत नाही आहे. चला मग वेळ न घालवता आपलं सामान पण लावायचं आहे. आता या फाळ्या सगळ्या पुसून घ्यायच्यात मला, काढलं तर. आणि हे बॉक्स याच्यामध्ये म्हणजे गिफ्ट आलेलं आहे, भरपूर किचनमध्ये पण ठेवलेलं आहे. हे इथं नको आहे आता मला, कारण की मी तोपर्यंतच ठेवलं होतं, म्हणजे इथं होतं खाली ठेवलेलं. आणि पाहुणे वगैरे आलं तर कसं होतं ना की चांगलं वाटत नाही, कोणी येतात नवीन, तुम्ही शिफ्ट झालं घर बघण्यासाठी येतात. तर मिस्टर बोलले हळूहळू कर, तुला जसं जसं आवडेल तसं तसं. आणि हळूहळूच आपल्याला इथलचं नाही तिथं, तिथलचं नाही तिथं, असंच चालू राहतं आहे आपलं बायकांचं. तर मग मी ते तिथलचं फ्रीजवरचं सगळं सामान काढणार आहे आणि वरती ठेवणार आहे ह्या बॉक्समध्ये पूर्ण. आणि मला त्याची काही गरज पण नाही आहे सध्या. दुसरं एक आहे बॉक्स खाली किचनमध्ये ठेवले, ते सगळे मी वरती ठेवून देणार आहे. आणि हे डबे वगैरे सगळे, हे रिकामे डबे आहे, हे सगळं काढणार आहे. म्हणजे कपाटच नाही आहे, त्याच्यामुळं असं कुठंतरी ठेवलेलं आहे. कपाट आणलं की सगळं पद्धतशीर जिथलचं सामान तिथं बसणार माझं. चला मग आता डबे पुसून घेते, पाणी आहे ना. आणि ह्या डाळी वगैरे नंतर मग मी दुपारी मुलं आल्याच्यानंतर साफसुथऱ्या करून डब्यामध्ये भरून ठेवणार. आता तोपर्यंत साईडलाच ठेवून देते, नाहीतर मग आत्ता जर डबे ओलले आहे ना तर डबे उबडे मारून ठेवते, त्याचं पाणी तोपर्यंत हे होते. आणि सगळं पुसून घेते, सगळं पुसून घेतल्यावर डबे ठेवते. मग एवढे काही घाण नाही, पण पुसते की नको आता काढलं आहे तर सगळंच करून घेऊया, राहायला नको. चला मग आपण डबे फाळी पुसून घेते आणि डबे लावून देते. आता ना वरती डबे सामान नाही भरलं, फक्त झाकणं उभे ठेवून लावून दिले. हे सामान काढून टाकले, म्हणलं चांगलं नाही दिसाना. आणि आता नंतर डाळी साळी सगळं भरून ठेवणार नंतर दुपारच्या पारी. चला मग आता आपलं स्वयंपाक करून घेऊया, राहिलेलं क्लीन नंतर करते, फक्त एवढं पाणी पुसून घेते. आता स्वयंपाक करायचा आहे.
नंतर मग सामान आता लावायचं राहिले, हे तिथं दुपारच्या पारी हेच काम करणार. चला आता स्वयंपाक करून घेऊया. चला आता आपण आपल्या स्वयंपाकाकडे वळूया. हे बघा बांगडा माशी आणली होती, आता ही साफ करते. आणि ही माशी बनवायची आज मस्त मसाला आणि सुक्की बनवायची. चला मग आपण साफ करून घेऊया माशी. आता सगळं काम बिम सगळं आवरले, मी पण आंघोळ वगैरे केली. असं म्हणजे फक्त डब्यामधल्या डाळी भरवून ठेवायच्या राहिल्या, असं काही झालेलं आहे आपल्या घराचं. तर मग पूर्ण क्लीन केलं आहे, बघू शकता सगळं झालं आहे. बेसिंग वगैरे गॅलरीतलं सामान आता नंतर लावून घेऊया, फक्त जिताच्या तिथं आहे. किचन पण सगळं क्लीन झालं आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे. राहिलेले काम म्हणजे माझे पूर्ण काम केलं, जेवण वगैरे झालं. मी काही ते व्हिडिओ शूट केला नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून त्याच्यामुळे शूट केला नाही. आता समोरचं जे राहिलेले दुपारचे कामं ते पण मी शूट करत नाही आहे, इथंच मी स्टॉप करणार आहे. थोडं तुमच्यासोबत बोलायचं आहे म्हणून मी सांगायला लागले की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, त्याच्यामुळे कोणी बघत नाही जास्त. तर असं काही आज क्लिनिंग केलं, सगळं नवीन घराचं सगळं ठेवलेलं. आता राहिलेलं हे सामान ठेवायचं राहिलं आहे अजून. आता मुलाला घ्यायला जायचा वेळ झालेला आहे, तर मी माझं आवरून मी घ्यायला जाणार आहे. आता इथंच मी एंड करते. चला भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये या ब्लॉगमध्ये.